ही व्हिडिओ आपण अगोदर पूर्ण बघून घेऊया, नंतर मी तुमच्याशी बोलेन. पर्यावरणप्रेमी हवाली आहेत का, गुंड आहेत का? एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही पब्लिक आहोत, तुम्ही पब्लिक सर्वंट. काय म्हणतो नाशिककरांच्या या वागण्यामुळे मी खरंच खूप जास्त इन्स्पायर झालोय. खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे की माझा निश सोडून, ज्वेलरीचा विषय सोडून कुठल्याही विषयावरती आपलं मत मांडायचं नाही, हे मी अगोदर ठरवलं होतं. पण हा विचार किती स्वार्थी आहे हे नंतर मला जाणवतंय. त्याबद्दल खरंच आय अपोलोजाइज. माझ्या माहितीमध्ये अशी बरीच रिटायर्ड लोकं आहेत. माझ्या माहितीतली अगदी जवळची लोकं आहेत, जी स्वतः सोसायटीसाठी कामं करतात. रस्त्यासाठी असतील, लाईटसाठी असतील, छोट्या-छोट्या आपल्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणींसाठी कामं करतात. पण आपण फक्त म्हणजे मी माझ्याबद्दल बोलेन. आपण म्हणजे खरं तर सगळेजण चालू त्यामध्ये, की आपण फक्त आपलं काम, आपल्या इमिजिएट फॅमिलीचं काम आणि इतर लोकांच्या कामापुरताच विचार करतो, बाकी कोणाचाही विचार नाही करत. तर हे मला खरंच ही व्हिडिओ बघून मी खरंच खूप जास्त इन्स्पायर झालोय. मी काही दिवसांपूर्वी पुण्यात होतो, मुंबईत होतो मागच्या आठवड्यामध्ये ॲक्चुअली. तर मला हे पर्टिक्युलरली जाणवलं यावेळेला, की पुण्यातल्यापेक्षा, मुंबईतल्यापेक्षा सोलापुरामध्ये खूप जास्त धुळीचं साम्राज्य आहे. तुम्हाला श्वास घ्यायला, ब्रीथिंगला किती त्रास होतो, तुमच्या डोळ्यात गाडी चालवताना किती धूळ जाते, हे जर तुम्ही स्वतः सोलापूरकर असाल, तर तुम्हाला हे 100% माहिती असेल. पण आपण कधीही त्याच्याबद्दल कधी कोणाला प्रश्न विचारत नाही किंवा तो मुद्दा आपण उपस्थित नाही करत. आता मुद्दा उपस्थित नाही करत याचा अर्थ आपण प्रशासनाला किंवा कॉर्पोरेट्सना वेठीस धरणं अपेक्षित आहे का? किंवा ते चुकीचं काम करतायत हे म्हणणं योग्य आहे का? तर बिलकुल नाही. ते सुद्धा काम करतायत. ते सुद्धा तुमच्यासारखेच देशप्रेमी आहेत. इनफॅक्ट आपल्यापेक्षा जास्त देशासाठी किंवा सोसायटीसाठी कामं ते करतायत. तर आता ते त्यांच्या पोझिशनमध्ये काम करताना त्यांना काय अडचणी आहेत, कशामुळं काम आपल्याला जितकं वाटतंय, अपेक्षित आहे, तेवढं होत नसेल, तर तो त्यांची जागा त्यांना माहिती आहे, त्यांना अडचणी त्यांना माहिती आहेत. तर पण मी खरंच या गोष्टीमुळे खूप जास्त इन्स्पायर झालोय. तर लेट अस सी की मी आता स्वतः असं ठरवलंय, की खरंच सोशल कॉजसाठी किंवा आपल्या सोसायटीसाठी जर काहीही अडचणी असतील, तर त्या आपण खरंच नोटीस केल्या पाहिजेत आणि मांडल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या एक स्ट्राँग डेमोक्रेसीसाठी आपण आपलं कॉन्ट्रिब्युशन देणं हे खूप जास्त गरजेचं असणार आहे. तर तुम्हाला सुद्धा जर असं काही वाटत असेल, की आपल्या सोसायटीसाठी आपण काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ते आपल्या लेव्हलला आपण इंडिव्हिज्युअली एका प्लॅटफॉर्मवरती मांडून जर सॉल्व्ह करू शकत असेल, तर आवर्जून तुम्ही सुद्धा मांडलं पाहिजे असं मला वाटतंय. तुमच्या माहितीत जर अशा काही अडचणी असतील, तर कमेंट्समध्ये मला आवर्जून कळवा.